गडचिरोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी सध्या केली जाते। हे तीनही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात आहेत, त्यामुळे ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते। 972 केंद्रांवर 7,000हून जास्त कर्मचाऱ्यांची ड्युटी लागलेली आहे। गडचिरोलीतल्या या तयारीविषयीचा आढावा आपण घेऊया। मनोज ताजने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मनोज, नक्षलग्रस्त भाग आहेत काही या तीनही विधानसभा मतदारसंघातले, अतिसंवेदनशील अशी मतदान केंद्र आहेत। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं काय नेमक्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत? प्रशासन नेमक्या कशा पद्धतीने उपाययोजना करतेय? नियोजन नेमकं कसं आहे? मनोज, सविस्तर याविषयी काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, आज दुपारी 3 वाजता या नक्षलग्रस्त जिल्ह्यामधला जाहीर प्रचार जो आहे राजकीय पक्षांचा तो संपलेला आहे आणि आता इथून खऱ्या अर्थानं प्रशासकीय यंत्रणेची कसरत सुरू झालेली आहे। आता मी या ठिकाणी जे उभा आहे हे सुद्धा गडचिरोलीचं एसडीओ ऑफिस आहे। गडचिरोली आरमोरी गडचिरोली मतदारसंघाचं हे मुख्यालय आहे आणि या ठिकाणी अजूनही कर्मचारी अधिकारी काम करताना दिसत आहेत। यावरून आपल्या लक्षात येतं या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं आव्हान जे आहे ते यंत्रणेपुढचं हे असतं की सुरक्षितपणे मतदान कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं आणि तिथून परत सुरक्षितपणे परत आणणं। कारण या हे जोखमीचं अतिशय जोखमीचं असं काम असतं, कारण नक्षलवाद्यांकडनं कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता असते। त्यामुळं या सर्व निवडणूक केंद्रावरच्या पथकाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हेली ड्रॉपिंग केलं जातं, बेस कॅम्पवर पोहोचवलं जातं आणि त्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला 5 हेलिकॉप्टर आलेले आहेत। या ठिकाणी पोलीस दलाचे 2 हेलिकॉप्टर नेहमीसाठी तैनात असतात। त्याच्या सोबतीला वायुदल आणि लष्कराचे मिळून 5 हेलिकॉप्टर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कालपासून या सर्व मतदान केंद्रावरच्या पथकाला केंद्रावरती बेस कॅम्पवरती पोहोचवण्याचं काम सुरू झालेलं आहे। ठीक आहे, ठीक आहे मनोज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।